मी खरी गमत मी खडी गमत कुठं करते हो? मग काय करते पाहायला जाऊ म्हणाली अशी म्हणलं ना नाही तर का? चल पाहायला जाऊ चाल लवकर चाल ग खाली नहीं होता बहुत वर्ष बहुत परेशान है ऐसा करा लगता है हेलो हेलो पंढरीचा पांडुरंग ज्याला आपण विठ्ठल म्हणतो त्या विठ्ठलाने त्या पांडुरंगाने चतुर्भुज सावळे रूप दाखवले होते. सही बात है.
चतुर्भुज सावळे रूप दाखवले होते, तर त्या चतुर्भुज सावळे रूप कोणाला दाखवले, केव्हा दाखवले, कधी दाखवले आणि दाखवण्यामागचं कारण काय होतं? क्या बात आहे. तर शाहीर साहेब म्हणतात फक्त दर्शन दिले. शाहीर निशांजी सुखदेवे मी दर्शन दिले असं नाही बोलली. मी म्हणाली त्यांनी चतुर्भुज सावळे रूप दाखवले म्हणजे 4 भुजाधारी. हा तर ते रूप दाखवलं. तुम्ही म्हणता भक्त पुंडलिकाला दाखवलं, तर मला सांगा भक्त पुंडलिकाला पंढरीच्या पांडुरंगाने दर्शन दिलं का? दिलं कारण त्यांनी आपल्या आई वडिलांची सेवा केली आणि म्हणून त्यांना म्हणजे प्रसन्न होऊन ते त्यांनी दर्शन दिलं. पण चतुर्भुज सावळे रूप दाखवले नाही शाहीर साहेब. चतुर्भुज सावळे रूप दाखवलेलं नाही. आणि तुम्ही पहा कोणत्या पुस्तकात आहे मला सांगा, त्याचा आधार घेऊन की या पुस्तकामध्ये ताई साहेब लिहिलेलं आहे की चतुर्भुज रूप दाखवलेले म्हणून भक्त पुंडलिकाला. माझ्या माहितीप्रमाणे म्हणता, माझ्या माहितीप्रमाणे नाही शाहीर साहेब, दाखवलंच नाही. चतुर्भुज सावळे रूप दाखवलं, मी मान्य करते गोष्ट. रूप म्हणजे दर्शन दिलं, विठ्ठलाने दर्शन दिलं, पण चतुर्भुज सावळे रूप दाखवलेलं नाही. पहा प्रयत्न करा. प्रयत्नांती परमेश्वर केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे नाही का? मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे. कोणी आपल्या म्हणजे आईच्या उदरातून कोणी शिकून येत नाही. अभ्यास मध्ये शायरी करायला बहुत चांगला दिमाग लागते नाही का? म्हणून मला म्हणायचं आहे की लोहा काटा जाता है फौल हत्यारी से, कि लोहा काटा जाता है फौल हत्यारी से, और कांच काटे जाते हैं हीरे के हिरकनी से, और बदला लिया जाता है पुरानी दुश्मनी से, बदला लिया जाता है पुरानी दुश्मनी से, और सवाल किए जाते हैं ज्ञान के धनी से। और क्या बात है शाहीर निशान जी सुखदेवे, आपने तो मेरे सवाल का जवाब दिया बड़े परेशानी से। असं कसं म्हणतो? एवढा सुंदर प्रश्न विचारला. पंढरीच्या पांडुरंगाने चतुर्भुज सावळे रूप दाखवले, कोणाला दाखवले? भक्त पुंडलिकाला फक्त दर्शन दिले शाहीर साहेब. त्यांच्या आईवडिलांची त्यांनी सेवा केली आणि ते सेवेवर खुश होऊन त्यांनी दर्शन दिले, पण चतुर्भुज सावळे रूप दाखवले नाही. पण शाहीर साहेबांनी माझ्या ती प्रश्नाची मांडणी केली. प्रश्नाची मांडणी इतकी सुंदर. शाहीर साहेबांचं म्हणणं आहे, माझे मायबाप हो पहा तुम्ही लक्ष ठेवा की माणूस जेव्हा मरतो, माणूस जेव्हा एखाद्या घरचा एखादा माणूस मरतो तर त्या म्हणजे किंवा पशु पक्षी जर आपल्याला चकुता मिट्टू वगैरे मरण पावला तरी आपण रडतो. समजलं काय? तर एखादा माणूस मरतो तर तेव्हा लोक रडतात, माणसासाठी लोक रडतात, त्या घरचे लोक रडतात आणि बाहेरचे लोक रडतात. परंतु चितेसाठी रडणारा कोण? चितेसाठी कोण रडतो? शहराबाद मध्ये चिता म्हणजे काय? जे आपण शरण रचतो त्याला म्हणतात चिता. लाकडं जे शरण आहे, लाकडाचं शरण, त्याला म्हणतात चिता. तर माणसासाठी कोणी रडते, पण चितेसाठी कोण रडते असं शाहीर साहेबांचं म्हणणं आहे. तर शाहीर साहेब पहा तुमच्या प्रश्नाचं उत्तर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा मरण पावले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा मरण पावले तेव्हा त्यांची चिताची रचली होती, चंदनाच्या लाकडाची त्यांची चिता होती, म्हणजे चिता रचलेली होती. तर दादासाहेब गायकवाड त्या म्हणजे एकदम त्यांच्या जवळचे होते ते. तर दादासाहेब गायकवाड त्या चितेसाठी रडायला लागले. का? ते म्हणायला बसले म्हणते, अरे रे रे मी जर चंदन झालो असतो ना, म्हणजे चंदनाचं झाड झालं असतं ना, तर माझं चंदनाचं झाड या माझ्या बाबासाहेबाच्या चितेला जाळायला मला म्हणजे लागलं, माझ्या कामात लागलं असतं ते. मग मी माझ्या आयुष्य कुठल्या कामात लागलं असतं. मी जर चंदनाचं झाड झालं असतो तर माझ्या झाड ते बाबासाहेबांची चितेला कामात लागलं असतं आणि माझ्या जीवनाचं कुठेतरी सार्थक झालं असतं. माझ्या जीवनाचं कुठेतरी सार्थक झालं असतं असं ते दादासाहेब गायकवाड म्हणायला लागले, पस्तावायला लागले, ते त्या चितेसाठी रडायला लागले. आणि पुन्हा शाहीर साहेब पौराणिक पद्धतीने जर तुम्ही म्हणत असाल तर पद्मपुराण आणि गरुड पुराणानुसार त्यांच्या वेळेला त्या चितेसाठी रडणारा व्यक्ती कोण? त्या चित्रगुप्त. आता तुम्ही म्हणाल कसे? कारण चित्रगुप्त हा यमाचा लेखापाल आणि सगळ्या हिशोब ठेवणारा कोण? चित्रगुप्त. आणि म्हणून त्याला सगळी देखरेख करायला लागायची. आणि जर मी जर केलं नाही,
मी जर केलं नाही त्या चितेची देखभाल तर मला यमराज दंड देतील आणि म्हणून त्या चितेसाठी तो रडायचा. शाळेत आहे पद्मपुराण आणि गरुड पुराणानुसार. पण बाबासाहेबाच्या चितेसाठी म्हणजे बाबासाहेब त्या शरणावर पडलेले होते म्हणजे ठेवलं होतं त्या शरणावर चंदनाच्या चितेवर. तर त्या चितेसाठी दादासाहेब गायकवाड रडले. निवड काहून तुम्ही झाड झालं असतो हे चंदनाचं झाड झालं असतं तर हे झाड माझ्या साहेबांच्या चितेसाठी कामात आलं असतं. कशाचं आहे हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. पण मला काय म्हणायचं आहे या ठिकाणी या ठिकाणची आयोजक कमिटी एवढी सुंदर आहे की त्यांचा आभार मानावं तेवढे कमी आहे. स्वागत करा त्या सगळं टाळे उद्या सगळे त्यांच्यासाठी. कारण प्रत्येक गावामध्ये लोक म्हणते नाही अर्धा तासाचा वेळ पाहिजे जर तुझी घे ना माझी पाहिजे घे हे अशी शायरी राहते. पण या गावामध्ये त्या काकाजीने एवढं सुंदर नियोजन घेतलं का प्लॅटिंग पाहिजे कारण इथे माया माईपणी बसले आहेत. समजले का. आणि प्लॅटिंग शिवाय कार्यक्रमाला मजा येत नाही आणि प्रबोधन केलंच पाहिजे असं शाळेत म्हणजे आमच्या काकाजीचं म्हणणं आहे. काकाजी तुमचा आभार मानावं तेवढं कमी आहे जे तुम्ही नियोजन घेतले नाही का. तर म्हणायचं आहे की हम हे जिसने बुलाया मेहरबान है उसे की हमें है जिसने बुलाया मेहरबान है उसी की और करेंगे स्वागत तहे दिल से ताली बजाएंगे उसी की. तो यहाँ मजमा जमा है पब्लिक का यहाँ मजमा जमा है पब्लिक का अजी तमन्ना करेंगे उसी की और ये हमसे रहेंगे नाराज तो हमारी शायरी किस काम की. ये हमसे रहेंगे नाराज तो हमारी शायरी किस काम की. का बनायचा है कि ना बकवास करने आए हम ना करने आए हैं ताल का बेटा. ना बकवास करने आए हम ना करने आए हैं ताल का बेटा. इन भाई बहनों को खुशियों से कर देंगे माला माल. तो वैसा है हमें तजुर्बा और फूल है कॉन्फिडेंस. वैसा है हमें तजुर्बा और फूल है कॉन्फिडेंस. अगर कलर जाएगा तो पैसे कर दे सगळ्यांचं मनोरंजन होईल. आम्ही गॅरंटी देऊ दोन्ही शाहीर असून तुम्हाला समजलं काय. आणि म्हणून काय म्हणायचं पहिल्या राऊंडचं गाणं काय म्हणते शाहीर साहेब निशांती सुखदेव ऐकावं. हो सपनों में आऊंगी दिल में समाऊंगी तुझको कसम से मैं शाहीर साहेब माझं गाणं आहे बरं का. नाही तर तुम्ही म्हणाल बाई तुझी दिल्ली काय कसम से तुझे अपना बनाऊंगी अपना बनाऊंगी वर बनवीन भावाच्या नात्यानं समजलं का. पण म्हणायचं आहे अरे सपनों में आऊंगी दिल में समाऊंगी तुझको कसम से मैं अपना बनाऊंगी तू है सनम मेरा प्यार तू है सनम मेरा प्यार मेरा दिल तेरा बाकी है म्हणून शांत चित्ताने बसा. जो गमत नहीं करता बराबर वो शायर कैसा वस्ताद का कमाएंगे ना प्रोग्राम भी करो वैसा. ताली बजाएंगी जनता बोलो बोलो वैसा. ताली बजाएंगी जनता बोलो बोलो वैसा. और फोकट में नहीं आए हम दोनों शाहीर फोकट में नहीं आए हम दोनों शाहीर. अली थूका लगा कर गिनते हैं पैसा. प्रोग्राम करो वैसा प्रोग्राम करो वैसा प्रोग्राम करो वैसा. आणि म्हणून प्रोग्राम त्याच पद्धतीने होईल जसं काकाजी बोलले. आणि म्हणून काय म्हणायचं आहे हो ज्ञानाने ज्ञानाची खोला ही तिजोरी गडबड ना बडबड नको
करून विचार शायरी मी जे गाणं गात आहे शायरीवर आत्मप्रचिती गुरु प्रचिती सिद्धांत प्रचिती भौगोलिक पद्धतीने शास्त्राच्या पद्धतीने होईल विज्ञानाच्या पद्धतीने होईल आणि महापुरुषांचे विचार या लोकांना आपण पटवून देऊ या पद्धतीची शायरी या ठिकाणी होईल आणि म्हणून म्हणायचं आहे की गडबड न बडबड नको तोंडाची मुजोरी प्रश्नाचे उत्तर द्या तुम्ही आता करून विचार शायर साहेब माझं गाणं काय म्हणते पहिल्या राऊंडचं आणि म्हणून मला म्हणायचं आहे की चार और आपका नाम बडे शान से फैला है गाव कसा नावजी हा पाण्यासारखा नाव आहे तिकडं तिकडं शायर निशांजी सुखदेव शायर निशांजी सुखदेव बरं ते सोडा आवाज बी बहुत सुपर म्हणजे कोयल सारखे आवाज आहे एकदम नाही का गोडवा मिठास आवाजामध्ये मिठास बिलकुल ऐकतच राहूशे वाटते हा गाणं बी सुंदर प्रबोधन बी सुंदर आणि शायरी पण सुंदर अप्रतिम शायरी आहे आणि पावाला बी सुंदर आहे हिरो सारखे एक नंबर नाही का सगळ्या गोष्टी संपूर्ण आहेत पूर्ण गोष्टी संपूर्ण म्हणजे काय त्याला ते काय म्हणतात ते घडवलं नाही का देवानं घडवलं तसं घडवलेलं पूर्ण गोष्टी पूर्ण करून आमच्या शायर साहेबांना नाही का तर सगळ्या गोष्टी परिपूर्ण आहेत तर म्हणून म्हणायचं शायर साहेब कि प्रश्नाचे उत्तर द्या तुम्ही करून विचार कि चारों ओर आपका नाम बड़े शान से फैला है चारों ओर आपका नाम बड़े शान से फैला है और शायरी में माहिर ऐसे गुणवान से पाला पड़ा है शायरी में माहिर ऐसे गुणवान से पाला पड़ा है सामना हो जाए दमदार ऐसे देखने वालों की चॉइस है सामना हो जाए दमदार ऐसे देखने वालों की चॉइस है और मेरे सवाल का जवाब देना बराबर मेरे सवाल का जवाब देना बराबर ये हर एक किसी की ख्वाहिश है ये हर एक किसी की ख्वाहिश है रुक काय बनायचं आहे का
गुरुदक्षिणा द्यायची आहे. अरे बापरे. मला माझ्या गुरुची गुरुदक्षिणा द्यायची आहे. मग तो शिष्य आपल्या गुरुकडे गेला आणि त्या गुरुला म्हणते, गुरु मला तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायची आहे, काय पाहिजे ते मागा. काय पाहिजे ते मागा. तेव्हा तो गुरु म्हणते, अरे दादा मला काही नाही पाहिजे म्हणते, पण माझ्या बायकोची काहीतरी इच्छा आहे म्हणते. अगं बाई. माझ्या बायकोला एक वस्तू पाहिजे आणि ते वस्तू तू आणून दे दादा म्हणते. कोणाला? आपल्या शिष्याला. पण तो गुरु एवढा आज्ञाधारी होता की त्याने तर गुरुची आज्ञा पाळायला पाहिजे होती, पण त्यानं आपल्या गुरु माऊलीची आज्ञा पाळली. पा गुरु माऊलीची पण आज्ञा पाळली त्या चेल्याने. तर तो गुरु आणि चेला एवढा त्याच्यामध्ये गुरु आणि चेल्यामध्ये खूप चांगला असं रिश्ता होतं. म्हणजे आज्ञाधारी चेला होता, तो शिष्य होता त्यांचा. तर शाही साहेब ती वस्तू त्या गुरुने शिष्याला आणून दिली. ती गुरु माऊलीची वस्तू आणायला तो शिष्य गेला, चेला गेला ती वस्तू सुद्धा आणली. परंतु त्या वस्तूसाठी त्याला नरकप्राशन करावं लागलं. ओके माय. त्या वस्तूसाठी त्याला नरकप्राशन करावं लागलं शाहीर साहेब. तर ती वस्तू कोणती ज्या वस्तूसाठी त्याला नरकप्राशन करावं लागलं? ती वस्तू कोणती? त्या वस्तूसाठी त्याला गु खायला लागलं. गु नरक ज्याला बोलतो, शेण वगैरे, त्या शेण म्हणतो आपण, शेण ते खावं लागलं. तर ती वस्तू कोणती होती? तर म्हणून काय म्हणायचं आहे, हो असा कोण व्यक्ती ताण पडते. आता कोणता साहेब आलते त्यांना मिळायला पाहिजे नव्हतं.